का झालं? नाही काही नाही. हे रेडी आहे. टेस्ट करणार? हो शा. सॉरी 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 गरम आहे. सुपर. पण सर कसलं भारी आहे ना पॅलेस. लकी आहात तुम्ही, लकी. अहो भल्या भल्यांना हा पॅलेस बाहेरून सुद्धा पाहायची परमिशन नाही, तुम्ही आत घुसून पाहताय, म्हणजे आत येऊन पाहताय. थँक्यू सो मच सर. हे फक्त आणि फक्त तुमच्याचमुळे शक्य झालंय. नाही पण तुम्ही आल्यामुळे बऱ्याच गोष्टी अशक्य होत आहेत. तुम्ही खरंच अशक्य आहात शेफाली. सॉरी सर. सॉरी काय त्यात, तुम्ही अशक्य आहात. वाव, मी अशक्य पण आहे हे मला माहितीच नव्हतं. पण सर हे अशक्य म्हणजे नेमकं काय? आता तुम्ही अशक्य आहात म्हणजे अशक्य म्हणजे तुम्ही. एक मिनिट हा जरा. हा. हॅलो. सिमी बोलतेय. कधीपासून फोन करते मी. हा बोला मॅडम, काय काम होतं? कुठे आहेत घरातले सगळे? बाहेर झाले आता तुम्ही सगळे? 10 मिनिटात घरी पोहोचते मी. माझ्यासाठी ज्यूस तयार करून ठेवायला सांग. ओके मॅडम. अरे बापरे, सिमी काकू घरी येते. यशला सांगायला पाहिजे. शेफाली तुम्ही गाडी घेऊन या. काय झालं सर? गाडी घेऊन या. आता तू छानच बनवते जे काय बनवतेस ते. नेहा नेहा प्लीज मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. पण मला काय नाही बोलायचं. नेहा नेहा प्लीज फक्त 10 मिनिटं एकदा ऐकून घे मला काय म्हणायचंय ते प्लीज. तुम्ही पण एकदा ऐकलंय ना मी काय म्हणाले. मला नाही बोलायचं तुमच्याशी. नाही नेहा तुला ऐकावंच लागेल. सॉरी पण हे बघ, हे असं चालत राहिलं तर गैरसमज वाढत जातील. नेहा प्लीज. नेहा हे बघ, मी जेव्हा दुबईवरून इकडे आलो तेव्हा मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. ठीक आहे थोडा वेळ दे, मी आलो. नाही मला आत्ता बोलायचं तुझ्याशी पटकन. थोडं 10 मिनिटं दे ना मला समीर. 10 मिनिटं तू मला तुझ्याशी आत्ता बोलायचं. तू थोडं सॉरी पण सॉरी सॉरी मला तुझ्याशी आत्ता बोलायचं. काय पण आत्ताच कसं 10 मिनिटं थांबू नाही शकत तू एवढा काहीच केलं नाही. अरे मी काय स्वप्न काय काय नाही. तू बोल काय झालं. अरे ब्रो, सगळा गेम उलटा झालाय. ती सिमी काकू आहे ना, तिची केटी पार्टी संपली वाटतं. ती घरी यायला निघाली. तिने जर या दोघी नाही ते पाहिलं ना, सगळा गोंधळ होईल यार. त्यांना पाठवायला पाहिजे पटकन. मी एक काम करूया. हा आपण तिला सांगूया की यांना आजोबांनीच इथे बोलवलं होतं म्हणून. आहे नको नो नाही नाही का हे चुकूनही चालणार नाही. मी सिमी काकूला खूप चांगला ओळखतो. ती महाहुशार आहे. ती 5 मिनिटात आपला भांडाफोड करेल. हा ऑप्शन नको. आता करायचं काय. मला काही सुचत नाही. तू सांग. तू त्यांना सांग की तुम्ही निघून जा. आजोबांनी तसं सांगितलं. सांग त्यांना. चल. म्हणजे तुझा ना नेहमी प्लॅन असा काहीतरी अर्धवट असतो. काहीतरी बोलतो आणि मग नंतर माझ्याकडे येतो. इडियट. नाईस. खूप छान. नेहा ऍक्च्युली काय? नाही आता आजोबांचा फोन होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांना यायला ना थोडा उशीर होणार आहे. सो तुम्ही दोघी ऍक्च्युली गेलात तरी चालेल. ते म्हणाले तुम्ही जाच. म्हणजे ते म्हणाले की मला उशीर होणार, तुम्ही निघाच. हो पण नाही मी हे पॅक करून देतो ना. हे नाही, मग? फाईल्स वर साईन करायची होती ना, त्या फाईल्स आणल्यात मी. नाही ते मी करून घेईन ना, त्याची काळजी करू नका. कामाचं तुम्ही सगळं माझ्यावरती सोडा. पण तुम्ही आता निघा असं मोठे साहेब म्हणाले. हो 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 हो. सॉरी नेहा 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 चला नेहा शेफाली पटकन तुम्हाला निघायला पाहिजे. चला सर पण अचानक. नाही ते बोलायची आता वेळ नाही. चला इकडे इकडून जायचंय. चला मी सोडून येऊ का. चला पटकन चला.
नकलत? म्हणजे मी इथे घरी नसताना कोणीतरी मुलगी येऊन गेली? कोण?